एवढा सगळा अभ्यास फक्त नुसता ऐकून किंवा कोणीतरी शिकवून खरंच मुलांना येतो का हो? हे तुम्ही 10वी 12वी तर पार कराल अशी करून, म्हणजे काहीतरी मुलांचे हाल करून का होईना त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू दे. मार्क कमी पडले तरी फरक पडत नाही. आता एक आपण लक्षात ठेवायचं की आदल्या दिवशीच्या अभ्यासावर आपल्याला दुसऱ्या दिवशी काही आठवणार नसतं. त्यावेळेला तर मग अजून पंचायत होते. नमस्कार मंडळी, माय महानगर मानिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, परीक्षा म्हटलं की लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला प्रचंड टेन्शन येतं. मोठ्यांना असं की आपला मुलगा नेमका काय करतोय, त्याचा अभ्यास व्यवस्थित झाला असणार की नाही, किंवा पुढे तो काय करू शकणार, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत असतात. मात्र याचा कळत नकळत परिणाम जो आहे तो मुलांवर होतो. यासह सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव असतो. घरच्यांकडून येणारा जो दबाव आहे त्यालाही मुलांना कुठेतरी सामोरं जावं लागतं आणि याचाच परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो का, किंवा कशा प्रकारे याचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, या संबंधीचीच डिटेल्स आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत डॉक्टर अदिती आचार्य आहेत. मॅडम, तुमचं स्वागत आहे माय महानगर मानिनीमध्ये. आपण पाहतो आजूबाजूला सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव वाढलेला आहे. त्यातूनच घरच्यांकडून वारंवार तू अभ्यास केलायस की नाही, ट्युशनला जाऊन आलास की नाही, तिथे काय अभ्यास मिळाला, असे अनेक प्रश्न पालकांकडूनही येत असतात आणि सोशल मीडियाचा एक वेगळाच प्रभाव पडत असतो. तर यामुळे मुलांच्या मानसिकतेवर कशा प्रकारे प्रभाव याचा पडू शकतो, काय सांगणार याबद्दल? आजकाल असं झालंय की मुलांचं रुटीनच इतकं टाईट झालंय. सकाळी शाळेत जायचं, त्याच्यानंतर ट्युशनला जायचं, त्यांना शारीरिक आरोग्यासाठी थोडाही वेळ काढण्यामध्ये काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात, काही खेळतायत. खेळ हा प्रकार तर संपलाच, वेळच नाही खेळायला असं पालक सांगत असतात. त्याच्यामुळे आणि उरलेला वेळ काय, मोबाईल असतोच हातात. त्याच्यामुळे 1-2 तास मुलांचं पण असं झालंय की नाही, खेळलं नाही तरी चालतंय, मला मोबाईल महत्वाचा आहे जास्त, मला 2 तास मोबाईलवर खेळायचंय. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे असं झालंय की म्हणजे नुसता अभ्यास आणि मोबाईल आणि थोडंफार काही जेवण खाणे, ह्याच्या पलीकडचं आयुष्य काही उरलेलंच नाही असं झालंय. आणि जेव्हा मग 9वी 10वी 12वी असे जेव्हा महत्वाची वर्ष येतात, किंवा म्हणजे जी वर्ष पालकांना आणि मुलांना महत्वाची वाटतात असं मी म्हणेन, त्यावेळेला तर मग अजून पंचायत होते. मग पालकांना वाटतं सतत अभ्यासच करावा मुलांनी. मुलांना स्वतःचं टेन्शन असतं, त्याचबरोबर बाकीचं सोशल मीडिया आहे ते पण त्यांना तेवढंच महत्वाचं वाटत असतं. आणि अशा वेळेला सगळी गडबड चालू होते. तर मी नेहमी सांगते, मी माझ्याकडे खूप मुलं येतात, त्यांना मी जेव्हा रुटीन विचारते तेव्हा त्यांना 10-12 तास ते अभ्यासच करत असतात. अभ्यास करत असतात म्हणजे किमान ट्युशन आणि शाळा इथे जात असतात, अटेंड करत असतात. एवढा सगळा अभ्यास फक्त नुसता ऐकून किंवा कोणीतरी शिकवून खरंच मुलांना येतो का हो? मला असं वाटत नाही. आपलं काम आहे, म्हणजे जे शिक्षक असतील, पालक असतील, आपलं काम हे आहे की मुलांना त्यांना सेल्फ स्टडी करायला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. एखादा विषय वाचून ते स्वतः आत्मसात करणं, हे मुलांनी अगदी लहान वयापासून 5वी 6वी पासून जेव्हा ते सुरुवात करतात तेव्हा 10वी पर्यंत कुठेतरी ते स्वतः त्या गोष्टीचा अभ्यास करू शकतात, जेणेकरून त्यांचं ट्युशनला जायचा वेळ 4 तास ट्युशनला जाण्यापेक्षा 2 तास त्यांनी स्वतःचा अभ्यास केला तर ते जास्त महत्वाचं आहे आणि त्यांच्या परीक्षेच्या दृष्टीने जास्त त्यांना उपयोगी ठरू शकतं. तर ह्या गोष्टींवर आपण भर देत नाही. आपल्याला वाटतं आपण प्रत्येक गोष्ट मुलांना चमच्यानी भरवावी, अभ्यास पण चमच्यानी भरवावा. तर असं हे करून उपयोग नाही. हे तुम्ही 10वी 12वी तर पार कराल अशी करून, म्हणजे काहीतरी मुलांचे हाल करून का होईना तुम्ही 10वी 12वी पार कराल, पण पुढचं काय, प्रोफेशनल कोर्सेस तुम्ही इंजिनिअरिंग घेतलं किंवा मेडिकल घेतलं पुढे जाऊन, किंवा अजून आर्किटेक्चर, कुठलाही कोर्स असू दे, त्याचा अभ्यासक्रम इतका जास्त असतो की कोणीही तुम्हाला असं चमच्यानी तो शिकवू शकत नाही. तर त्याच्यामुळे जर तुम्हाला पहिली गोष्ट, जर तुम्हाला ताण कमी करायचा असेल मुलांवरचा, तर त्यांना स्वतः अभ्यास करायला लहानपणापासून प्रोत्साहन द्या. त्यांना त्यांच्या पद्धतीनं शिकू दे. मार्क कमी पडले तरी फरक पडत नाही लहान वयात. त्यांना त्यांची पद्धत एक ठरवू दे आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ दे. त्याचबरोबर शारीरिक व्यायाम करणं हे खूप महत्वाचं आहे. त्यांना काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी असणं हे महत्वाचं आहे. ती दुर्लक्ष करून चालणार नाही.
त्याला त्याच्या वयाच्या मुलांबरोबर खाली जाऊ देत, काहीतरी एखादं बॅडमिंटन असेल, टेनिस असेल किंवा काही साधे धावायचे खेळ असतील त्याला खेळू देत. त्यांना त्याची जी पर्सनॅलिटीची वाढ होत असते तीही तितकीच महत्वाची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. नक्कीच. आता तुम्ही डॉक्टर बोलता बोलता की उल्लेख केला की तुम्ही 10वी-12वी तर मग असंच पास होणार, मात्र पुढे जर तुम्हाला आर्किटेक्चर घ्यायचं असेल किंवा इतर विषयांमध्ये तुम्हाला पुढे तुमचं करिअर करायचं असेल तेव्हा तुमची खरी परीक्षा तिथे होते. तर सुरुवातीलाच मी जेव्हा इंट्रो दिला त्यावेळेस उल्लेख केला होता की सोशल मीडियाचा एक प्रभाव आहे मुलांवर प्रचंड होत असतं. तर कुठेतरी त्या प्रभावापोटी जे आहे की याने हे घेतलंय म्हणून मी हे घ्यावं. आता जसं तुम्ही उल्लेख केला की 10वी-12वी तर पास झाले, मात्र पुढे याचा खरा परिणाम दिसावा लागतो. तर त्याचा कशा प्रकारे इफेक्ट हा मुलांवर होतो त्याबद्दल काय सांगणार? आता हे सोशल मीडियाचं तर एक म्हणजे हे झालंय की त्यांनी हे घेतलं म्हणून मला हे घ्यायचंय, पण हे आधीपासून चालत आलंय. म्हणजे की माझ्या बहिणीनी किंवा भावानी मेडिसिन घेतलंय, मेडिकलला गेलाय म्हणून मला पण मेडिकलला जायचंय. ह्या गोष्टी तर चालत येतात, पण महत्वाचं हे की आपला आवाका किती आहे, तो म्हणजे कुवत, आवाका आणि त्याचबरोबर आपला इंटरेस्ट कशात आहे, आपल्याला काय नेमकं आवडतंय ह्याची समज एक तर मुलांना असेल तर खूपच उत्तम आहे. पण जर नसेल तर ती पालक आणि मुलांनी बसून योग्य वेळी काउन्सिलरला भेटलं पाहिजे. करिअर गायडन्स करणारी लोक असतात, ऍप्टिट्यूड टेस्ट घेतली जाते की जेणेकरून त्याची कुवत किती आहे हेही कळतं, त्याचबरोबर त्याला काय आवडतंय, त्याला कुठल्या विषयांमध्ये इंटरेस्ट आहे हेही दिसून येतं. तर हा गायडन्स घेऊन जर पुढे गेले तर त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. साधारण 10वी किंवा 12वी असेल तर जास्त चांगलं. 12वीत जाऊन ऍप्टिट्यूड टेस्ट करून पुढे ठरवलं तर जास्त मुलांसाठी जास्त चांगलं आहे. अगदी छोटासाच प्रश्न आहे की ज्या दिवशी परीक्षा असते त्याच्या आदल्या दिवशी मुलांना जे आहे प्रचंड टेन्शन येत असतं की अरे बाबा उद्या परीक्षा आहे. मग कोणी कोणी एंड मुवमेंटवर जे आहे ते नोट्स काढतात, मग पॉइंटर्स लिहितात. मग त्यासाठी काय अशा विशेष काही टिप्स आहेत का की त्याचा त्राण जो आहे मुलांवर होऊ नये जास्त? बरोबर आहे, खूप चांगला प्रश्न आहे. कसं होतं मुलांचं, म्हणजे काय होतं की वर्षभर काही मुलं अभ्यास करत असतात, काही मुलांनी वर्षभरही अभ्यास केलेला नसतो. आता एक आपण लक्षात ठेवायचं की आदल्या दिवशीच्या अभ्यासावर आपल्याला दुसऱ्या दिवशी काही आठवणार नसतं. म्हणजे मी एकदा वाचलं आदल्या दिवशी, मी तसंच्या तसं दुसऱ्या दिवशी लिहीन असं शक्य नसतं, कारण अशा अनेक गोष्टी असतात. एकच गोष्ट नाहीये की तुम्ही आदल्या दिवशी वाचली आणि दुसऱ्या दिवशी लिहिली. तर त्याच्यामुळे जो तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय, बरोबर आहे, त्याची आदल्या दिवशी फक्त थोडीशी रिव्हिजन करायची असते. थोडीशी म्हणजे कशी, तुम्ही आधी ज्या प्रकारे लक्षात ठेवलेलं आहे, लक्षात ठेवायच्या पण वेगवेगळ्या पद्धती असतात. काही लोक क्लब करून काहीतरी नेमॉनिक बनवून एखादं उत्तर लक्षात ठेवतात. तर अशा प्रकारे आपण काहीतरी ठरवलेलं असतं आधी. तर ते आदल्या दिवशी फक्त वरवर उजळणी करणं, फक्त हेडिंग्स जरी आपण वाचली तरी दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या व्हिज्युअल मेमरीमुळे त्या हेडिंग्सच्या आत काय लिहायचंय आपल्याला आपोआप आठवतं, कारण आपण आधी वाचलेलं असतं. त्याच्यामुळे ह्याच्या आदल्या दिवशी, परीक्षेच्या आदल्या दिवशी खूप जागून रात्र काढणं हे करायचं नाही. किमान 5 ते 6 तास झोपणं आवश्यक आहे, कारण नाहीतर ते नाही झालं तर मग आपलं दुसऱ्या दिवशी मेंदूला एक प्रकारचं फॉगिंग होतं. मग आपल्याला तेवढं सुचत नाही, पटकन आपल्याला गोष्टी आठवत नाही. त्याच्यामुळे 5 ते 6 तास किमान झोप पाहिजे. घरचं जेवण जेवायचं, जेणेकरून काही पोटाच्या समस्या होत नाही. त्याच्यानंतर महत्वाचं म्हणजे तेलकट तळकट अशा गोष्टी आदल्या दिवशी खायच्या नाहीत, म्हणजे परीक्षेच्या काळातच मी म्हणेन. तुम्ही जेव्हा परीक्षेला जाता त्याच्या आधी असं खूप म्हणजे काय खूप नेगेटिव्ह विचार तर सतत येत असतात की अरे मी नेमका न केलेलाच प्रश्न येईल, त्याच्यामुळे आपण घाबरून जातो मनातून. तर जाणीवपूर्वक डोळे बंद करायचे आणि मनात विचार आणायचा, पॉझिटिव्ह विचार आणायचा की मी परीक्षेच्या हॉलमध्ये गेलोय, बसलोय, मला छान वाटतंय, कॉन्फिडंट वाटतंय, माझ्यासमोर पेपर आलाय, मी पेपर वाचलाय, प्रश्नपत्रिका वाचलीये, मला बऱ्यापैकी सगळी उत्तरं येत आहेत, जे सर्वात चांगलं उत्तर येत आहे ते मी लिहायला लागलोय, माझं सगळं पूर्ण झालंय व्यवस्थित, वेळेच्या 10-15 मिनिटं आधी माझा पेपर झालाय, मी मग व्यवस्थित तो परत एकदा रीचेक केलाय आणि देऊन मी आनंदाने बाहेर आलोय. हे जे व्हिज्युअल पिक्चर आहे हे तुम्ही दिवसात म्हणजे किती हार्डली 1 मिनिट लागतो हे करायला.
हे तुम्ही दिवसातून 4-5 वेळा किमान करा. याचा फायदा असा होतो की आपली भीती जी असते ती कमी होते. कसं असतं, निगेटिव्ह मनात हे विचार येतच असतात, ते आपल्याला विचार वेगळा करायला लागत नाही. पण पॉझिटिव्ह काहीतरी होईल, घडेल, हे आपल्या मनात पटकन येतच नसतं. त्याच्यामुळे जेव्हा आपण पॉझिटिव्ह विचार करतो तेव्हा आपलं मन थोडंसं शांत होतं आणि आपण शांतपणे परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. नक्कीच हे मुलांसाठी झालं. पालकांसाठी देखील काय टिप्स असणार का? कारण की आता तुम्ही बोलले की तेलकट तुपकट पदार्थ हे खाऊ नये, अशा काहीशा टिप्स ज्या आहे पालकांसाठी देखील असेल का? कारण की मुलांवर त्यांचा जास्त प्रभाव असतो किंवा परीक्षेदरम्यान विशेष काळजी मुलांची ते घेत असतात. तर पालकांना काय सांगणार शेवटी जाता आता? पालकांना मला महत्वाचं हे सांगायचंय की तुम्ही जास्त तणाव घेऊ नका. परीक्षा मुलाची आहे, तुमची नाही आहे. त्याच्यामुळे तुम्हीच परीक्षेला बसल्यासारखं मुलांच्या मागे लागू नका. जेव्हा पालक तणावात असतात तेव्हा त्याचा इफेक्ट लगेच मुलांवर होतो, कारण मुलं बघत असतात, मुलांना जाणवत असतं की आपल्या आई वडिलांना किती या गोष्टीचा तणाव आहे, म्हणजे या गोष्टीचा तणाव आपणही घेतला पाहिजे असं त्यांना ते पर्कोलेट होतं. टेन्शन, अँझायटी, या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्ही शांत राहा. कुठलीही परीक्षा हा काही जीवन मरणाचा प्रश्न असू शकत नाही. एखाद्या परीक्षेत आपल्याला मार्क कमी पडले, अगदी 10वीची असू दे, 12वीची असू दे, तर म्हणजे काही आयुष्य पूर्ण खराब झालं असं कधीच होत नसतं. कुठल्याही एका परीक्षेवर आपलं सगळं काही सर्वस्व अवलंबून नसतं. तर त्याच्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न अशा दृष्टीने याच्याकडे तुम्ही बघू नका आणि मुलालाही बघू देऊ नका. ठीक आहे, एक परीक्षा आहे, आपलं काम काय आहे की आपण परीक्षेसाठी आपल्यापासून पूर्ण तयारी करायला पाहिजे. आपल्याला उद्या वाटायला नको की माझे कष्ट कमी पडले, पुढे काय होईल, मार्क किती पडतील, काय होईल, त्याचा विचार आपण नंतर करू. ह्या दृष्टीनं तुम्ही मुलांना सांगत राहा किंवा मुलांशी संवाद साधत राहा. मुलांनाही हे सांगणं, दरवेळेला सांगणं आवश्यक आहे की थोडा वेळ, पूर्ण वेळ काही 24 तास कोणी अभ्यास करत नसतं. त्याच्यामुळे थोडा वेळ बाहेर जा, पाय मोकळे कर, त्यांच्याबरोबर थोडंसं काहीतरी लाईट, तुम्ही एखादा अर्ध्या तासाचा शो बघितला किंवा त्यांच्याबरोबर सहज गप्पा मारल्यात, त्यांनीही खूप फरक पडतो. त्यांनी थोडंसं मुलांचं स्ट्रेस बस्टिंग होतं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही केल्या तरी खूप फरक पडू शकतो. धन्यवाद डॉक्टर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. अगदी कमी शब्दामध्ये सुटसुटीतपणे तुम्ही जे आहे अनेक मुद्दे मांडलेले आहेत, महत्त्वपूर्ण मुद्दे मांडलेले आहेत आणि जाता जाता शेवटी देखील सांगितलं की पालकांनी अजिबात जो आहे त्रास घ्यायचा नाही आणि परीक्षा म्हटलं की जीवन मरणाचा प्रश्न येत नाही. पुढे अनेक जे आहेत त्या समस्या असतात किंवा त्यातूनही आपल्याला आयुष्यातून मार्ग काढावा लागतो. एका परीक्षेमुळे काहीसं असं वावगं होत नाही. मुलांना आणि आई वडिलांना देखील तुम्ही उत्तम प्रकारे जे आहे माहिती दिली आहे, याचं महत्त्व देखील पटवून सांगितलं आहे. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.